एक किल्ला जो कधीच जिंकला गेला नाही. शौर्य, रणनीती आणि अथांग समुद्राच्या कहाण्या सांगणारा हा इतिहास. स्वागत आहे मुरुड जंजिरा किल्ल्यात, जिथे प्रत्येक लाटेत एक गूढ, एक कथा दडलेली आहे. मुरुडच्या सुंदर किनाऱ्यापासून ते जंजिराच्या अभेद्य किल्ल्यापर्यंत ही केवळ एक सफर नाही, तर इतिहासाच्या खोल तळापर्यंत जाण्याचा एक प्रयत्न आहे. सौंदर्य आणि शक्ती यांचा मिलाप असलेल्या या भूमीत आपले स्वागत आहे. चला तर निघूया मुरुड जंजिराच्या भव्य इतिहासाच्या साक्षीदार होण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये. आज आपण चाललोय रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि अद्वितीय अशा किल्ल्यावर, म्हणजे मुरुड जंजिरावर. हा किल्ला असा आहे की अजिंक्य किल्ला आहे. आजपर्यंत त्याला कोणीही जिंकू शकलेलं नाही. आणि आज आपल्या कळसुबाई नंतर हा आपला मोठा व्लॉग होणार आहे. कळसुबाईला आपण ट्रेन मधून वगैरे गेलेलो, आज आपण बाईक वरून जाणार. तर तुम्हाला हा प्रवास आणि हा अनुभव नक्कीच आवडेल. चला सुरू करूया. पनवेलला आलो आपण. निघल का? नाही निघला. नो रिक्स. खिडकीमधून एक बारकी पोरगी आपल्याकडे बघते. हेल्मेटला कॅमेरा लावलाय. माती गेली पार डोल्यात. इथून कर्नाळ्याला जाताना इथून गॉगल घेतलेले सांगते होते मला. आज गॉगल वाला पेट्रोल टाकूया. दिसतोय अरे यार, त्या खिडकीतून बाहेर. फाटलेली नोट दिली जातात. दोसोकडे आलं ना. थोड़ा उसका भाग ही नहीं है. हाँ, आधा भाग ही नहीं है उसका. आधा नोट फटा हुआ था ना. हाँ, आधा ही है. वो टाइम पे देख लिया आपने. वो अच्छा पेटीएम आया था ध्यान नहीं देते हैं तो कैसे ही पड़ा था. बाद में आपसे वो दूसरा नहीं लेते. ये नहीं समझे पानी में भरना पड़ता कि नहीं. हाँ ना. हाँ, हाँ, वो भी काम कर रहा है ना. हाँ. हाँ, हेलो मार दिया. बस लोगों को वीडियो बनाने के बाद
वो टाइम पे देख लिया आपने। चलो शुक्रिया। अरे यार काय बा. चला पेट्रोल तर टाकून झालंय, तरी पण थेट जाऊया आजूबाजूला पण बघूया आपण. हा सरळ रोड लोणावळा खोपोली साईडला जातो आणि हा मुंबई गोव्याला जातो. आता इकडून जावं की इकडून जावं, आणि हा रोड एकदम चांगला आहे. खोपोली मार्गे आपण पाली वगैरे करून तिकडून नागोठण्याला जाऊ शकतो. तिकडून जाऊया. तर पावसात येण्यासारखं आहे. मला पावसातला व्लॉग टाकेल मी ते एकदा. गेल्या वर्षी आलेलो इकडे, एक नंबर बघण्यासारखी प्लेस. हो नको माकडांच्या चक्कर मध्ये माकड बघायला गाडी दाखवत. आता रोह्याला पोचलोय. इथून पण अजून 1 तासभर अजून लांब आहे. भेटला की तर हा घाट आहे. फायनली आता आपण मुरुड जंजिऱ्यावर पोहोचलेलो आहे. आणि इथे एक बाईक पार्किंग साठी 20 रुपये त्यांनी घेतलेत. तर बाईक पार्किंगची फी 20 रुपये. इथून जेटीला जाऊ शकतो. तर जेटीला जायला आहे, तिथून आपण बोट पकडून किल्ल्यावर जाऊ. मग खरं तर आपण आलोय नॉनस्टॉप जात आलोय. घाटकोपर टू मुरुड नॉनस्टॉप आलो. तर पहिले आलो इथे काहीतरी खाल्लं, आता आपण जातोय तिकडे. जेटीकडे जाण्याचा मार्ग आहे. इथून बोट पकडायची आपल्याला. ते प्रत्येकी 100 रुपये तिकीट आहे. तर बोटची पहिली तिकीट काढावी लागते. 100 रुपये तिकीट. मुख्य दरवाजा समुद्राच्या दिशेने असल्याने तो लांबून दिसत नाही आणि एक गुप्त दरवाजा समुद्रात पळून जाण्यासाठी वापरण्यात येईल. दरवाजाला हे लाकडी दरवाजा आपल्याला दिसतोय. समुद्राच्या खाऱ्या पाण्याने ह्या दरवाजाला हे लोखंडी आहेत ते गंजले.
इथे एक तिकीट काउंटर आहे. गड फिरण्यासाठी एक तिकीट काढावी लागते इथे. विटांचं बांधकाम पण इथे दिसतंय. संडे असल्या कारणाने थोडी गर्दी पण आहे. एक तोफ दिसते. जवळपास 330 वर्ष अजिंक्य असलेल्या जंजिरा किल्ल्याची खासियत म्हणजे जंजिरा किल्ल्यावरील महाकाय तोफा, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या 572 तोफा या कारणाने जंजिरा अभेद्य होता. ह्या किल्ल्यावरचं मेन ह्या 3 तोफा, त्यावरचे एक आहे ही कलाल बांगडी. ही हिचं वजन जवळजवळ 22 टन आहे आणि ही पंचधातूंनी बनल्यामुळे ऊन असू दे काही असू दे ही नेहमी थंडच असते. महाकाय समुद्राचे संरक्षण आणि ह्या आग ओकणाऱ्या तोफा याच कारणाने जंजिरा किल्ला हा कोणालाही जिंकता आलेला नाही. या पाडक्या अवस्थेत असलेल्या वास्तू एकेकाली चांगल्या अवस्थेत असून या गडावर जवळपास 3000 लोकांची वस्ती होती. गडावर 2 मोठ्या गोड्या पाण्याचे तलाव असून या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी पूर्वी केला जायचा. त्यातील एक तलाव 60 फूट खोल आणि दुसरा 40 फूट खोल आहे. संपूर्ण 4ही बाजूनी समुद्राने वेढलेल्या जंजिरा किल्ल्याच्या समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून गडावर 4ही बाजूला भक्कम अशी तटबंदी बांधलेली आहे. ही तटबंदी आजही आपल्याला चांगल्या अवस्थेत दिसते. पूर्वीच्या काळात गडावर 4 मस्जिद, 1 मंदिर, राणी महल अशा अनेक वास्तू होत्या, पण काळाच्या ओघात संपूर्ण वास्तू आपल्याला आज तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. फक्त 45 मिनिटं देतात अख्खा किल्ला फिरण्यासाठी. 45 मिनिटात बोट येते, पण आपल्याला 45 मिनिटं पुरत नाही कारण की हा किल्ला मोठा आहे. हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी 45 मिनिटं खूप कमी आहेत. हा किल्ला इसवी सन 1531 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने बांधला होता. नंतर सिद्धी घराण्याच्या ताब्यात आला. मराठी साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. जंजिरा किल्ल्यापासून 8 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग किल्ला वसलेला आहे. शिवाजी महाराजांनी 8 किलोमीटर दूर असलेल्या कासा बेट्यावर पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी केली आणि याच कारणाने पद्मदुर्ग किल्ल्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. तर मित्रांनो, मुरुड जंजिरा किल्ल्याचा हा रोमांचक प्रवास आज इथेच संपतो. हा किल्ला खरोखरच हा इतिहासाचा अभिमान वाटणारा किल्ला आहे. तुम्ही सुद्धा नक्की एक दिवस इकडे भेट द्या आणि हा व्लॉग कसा वाटला ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये आणि नवीन ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.